नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदुताई, महेंद्र आणि पुष्पा बोलत असतात. आता इंदुताई महेंद्रला म्हणायला लागतात की खूप काम करतो ग माझा मुलगा. यावर आता पुष्पा इंदुताईंना टोमणा मारत म्हणायला लागते की हो, खरंच खूप मेहनत करतोय हा तुमचा मुलगा. अहो, असे 1,000-1,500 रुपये कमवून स्वतःला जहागीरदार समजताय काय तुम्ही मायलेकरं. यावर आता इंदुताई पुष्पाला म्हणतात की पुष्पा, असं का बोलतेस? नवरा आहे तुझा, तो काम करून आलाय, दमलाय बिचारा, थोडं तरी कौतुक कर त्याचं. आणि त्या पुष्पाला म्हणायला लागतात की चहा कर त्याच्यासाठी आणि मी जरा बाहेर जाऊन येते असं म्हणून त्या तिथून निघून जातात. आता लगेचच पुष्पा महेंद्रला म्हणायला लागते की तुमच्या म्हातारीला ना काहीच कळत नाही आहे, माझं आहे का? हे असे 1,000-1,500 रुपये कमवून खुश कसे आहात तुम्ही? त्या मनोज आणि वल्लरीला बघा, 4-4, 5-5 लाख रुपये असे कमवतात आणि तुम्ही एवढ्याशा पैशावर समाधान मानताय. यावर आता महेंद्र म्हणतो की हो ग बाई, पण मी सुद्धा करतोय ना मेहनत आणि अजून तर सुरुवात केली आहे. यावर आता पुष्पा म्हणते की काय प्रयत्न करताय तुम्ही? अशी लखपती व्हायची स्वप्न बघायची सोडून हे काय आहे असं म्हणून ती आता डोक्याला हात लावते. तेव्हा आता महेंद्र जरा विचार करत म्हणतो की बरं मला सांग, ते कसं शक्य आहे? यावर आता पुष्पा म्हणायला लागते की मनोज भाऊजींचं सेट झालेला बिझनेस तुमचा झाला तर म्हणजे असे लाखभर रुपये कमवाल तुम्ही. फक्त मनोज भाऊजी आपल्या आयुष्यातून लांब गेले पाहिजेत. त्यावर आता महेंद्र म्हणतो की पुष्पा, अगं काय बोलतेस तू? मला जरा नीट सांग. तेव्हा पुष्पा म्हणते की मनोज भाऊजी आणि वल्लरी यांची जोडी फोडायची, एकमेकांची ताकद आहेत ते. एकदा का ते लांब गेले की मनोज भाऊजी उद्ध्वस्त होतील, आयुष्य बर्बाद होईल त्यांचं आणि त्याच्यानंतर त्याचा सेट झालेला बिझनेस तुमचाच होईल. तेव्हा महेंद्र रागाने पुष्पाला म्हणतो की पुष्पा, काय बोलतेस तू? मी असं काही करू शकत नाही. मनोजवर जरी माझा राग असला ना तरी भाऊ आहे तो माझा, मी त्याचा संसार नाही मोडू शकत. आता पुष्पा मनातच म्हणायला लागते की या बैलाला ना काही स्वतःच्या मनाने जमणार नाही, सारखा भाऊ बरा आठवतो याला. आता मला माझा हुकमाचा इक्का तर काढावाच. असं म्हणून पुष्पा आता नाटक करायला लागते आणि लगेचच महेंद्रला गोड गोड बोलायला लागते. तेव्हा महेंद्र पुष्पाचा हात हातात घेतो आणि म्हणायला लागतो की तू म्हणशील तसं करे ना. तेव्हा पुष्पा खूप खुश होते आणि हसायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी ऑफिसमधून घरी आलेली असते. तेव्हा मनोजला बघून वल्लरी विचारायला लागते की अहो, तुम्ही आज माझ्या आधी घरी आलात, तब्येत वगैरे ठीक आहे ना तुमची? तेव्हा मनोज वल्लरीला म्हणायला लागतो की तू दमली असशील ना, तू बस इथे आधी. असं म्हणून आता मनोज वल्लरीसाठी चहा पाणी वगैरे द्यायला लागतो आणि म्हणायला लागतो की काय आहे की मी ब्रेक घ्यायचं ठरवलंय. तेव्हा वल्लरी आश्चर्याने विचारते की म्हणजे नेमकं काय करायचं? यावर मनोज सांगतो की आपण आपलं स्वतःचं हक्काचं घर घेतलंय, तर आपल्या या नवीन घरात प्रत्येक सणवार मनासारखा आणि उत्साहात साजरा झाला पाहिजे. हे ऐकून आता वल्लरी खूप खुश होते. आता मनोज वल्लरीला म्हणायला लागतो की मलाही तुझी काळजी घ्यायची आहे, तुला जीव लावायचा आहे, तुला वेळ द्यायचा आहे. म्हणजे याआधी या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या पण कामामुळे वेळच मिळत नव्हता. यावर वल्लरी म्हणते की हो, बरोबर बोलताय तुम्ही, कामामुळे आपण खूप बिझी झालो, एकमेकांना वेळच देता येत नाही आपल्याला. तेव्हा मनोज म्हणतो की स्वतःचं लक्ष कामातून जरा बाजूला काढायचं. म्हणजे आता हा मनोज हे सगळं नाटक ज्वाला शेठने सांगितल्याप्रमाणे वल्लरीचं मन डायव्हर्ट करण्यासाठी करत असतो. तर आता वल्लरी मनोजला विचारते की म्हणजे काय करायचं आहे नक्की तुम्हाला? यावर आता मनोज सांगतो की आपल्या या नवीन घरात यावर्षी गणेश चतुर्थीला 1.5 दिवसाचा गणपती बसवणार आहोत. तितक्यात आता तिथे महेंद्र, पुष्पा आणि इंदुताई येतात आणि हे ऐकून आता ती तिघंसुद्धा खूप खुश होतात. तर इकडे वल्लरीसुद्धा खूपच खुश झालेली असते आणि ती मनोजला म्हणायला लागते की काय खरं सांगताय तुम्ही? आणि म्हणते की अगदी मनातलं बोललात माझी खरंच इच्छा होती की आपल्या हक्काच्या घरामध्ये सगळे सणवार अगदी दणक्यात साजरे करावे. आता पुष्पा म्हणते की भाऊजी, कल्पना खरंच खूप छान आहे हा, मला तर इतका आनंद झाला आहे ना. तर महेंद्र म्हणतो की हो, खरंच खूप छान असतात ना हे सणावारचे दिवस, सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. तर आता इंदुताईसुद्धा मनोजला म्हणायला लागतात की मन्या, गणपती बाप्पाच्या येण्याने सगळं काही छान होईल बघ आपल्या आयुष्यात. आता ते सगळे लगेचच गणपतीमध्ये काय करायचं याची तयारी करायला लागतात. आता मनोज इकडे खूपच खुश झालेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की चला आता काही दिवस का होईना वल्लू केसचा विचार नाही करणार. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा, हर्षित, मनोज आणि वल्लरी गप्पा मारत असतात. आता वल्लरी सांगते की आम्ही ठरवले की यावर्षी 1.5 दिवसांचा गणपती नवीन घरात आणायचा आहे. हे ऐकून तेजा आणि हर्षित खूप खुश होतात. आता यावर तेजा म्हणते की म्हणजे यावर्षी आपल्या बुलबुल बागेत बाप्पांचं आगमन होणार? तर हर्षित म्हणतो की बाप्पांचा उत्सव म्हणजे एकदम धमाल ना. आणि तो म्हणतो
म्हणतो की आपण ना मखरचं डेकोरेशन एकदम इको फ्रेंडली करूया, डेकोरेशनची जिम्मेदारी माझी. आता वल्लरी म्हणते की हर्षित दादा, डेकोरेशनचं टेन्शन मला कधीच नव्हतं, मला माहिती होतं ते तुम्हीच सांभाळणार आहात, पण मला ना वेगळंच टेन्शन आहे. तेव्हा आता सर्वजण वल्लरीकडे बघायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की ॲक्च्युली पहिल्यांदाच घरी गणपती बसणार आहेत ना, सगळं काही सागर संगीत पद्धतीने व्हायला पाहिजे, पण आम्हाला काही कल्पना नाही आहे या सगळ्यांची, म्हणजे कसं सगळं करायचं हे काहीच कळत नाही आहे. यावर तेजा म्हणते की अगं एवढंच ना, तू कशाला त्याची काळजी करते, त्यासाठी आपल्याकडे प्रेरणा आहे की. अगं कोकण आणि गणपती हे इतकं घट्ट आणि जुनं नातं आहे ना, मी तुला सांगते तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, प्रेरणाला सगळं माहिती असेल. तेव्हा आता हे ऐकून वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की बरोबर बोलताय तुम्ही तेजाताई. आता तेजा म्हणायला लागते की वल्लरी, आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा सगळ्याजणी मिळून किती सगळे सण उत्साहात साजरे करायचो ना गं. तेव्हा वल्लरीसुद्धा लगेच इमोशनल होते आणि म्हणते की खरं बोललात तुम्ही, आधीचे दिवस आठवले ना की असं म्हणून ती गप्प होते आणि म्हणते की जाऊ द्या, आपण या विषयावर बोलायलाच नको. आता तेजा म्हणते की वल्लरी, मी काय म्हणते, आपण यावेळी मिठू आणि श्वेताला जरा जास्त आग्रह करूया का, त्यांना बोलावूयात का इथे. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो तेजाताई, विचारताय काय, आपण नक्कीच बोलूया त्यांना, आणि मला खात्री आहे की गणपतीला त्या नाही नाही म्हणणार. आता तेजा म्हणते की एक वेळ श्वेता आणि तिचा नवरा आपण सगळ्यांनी मिळून खूप आग्रह केलं येतीलही गं. आणि ती हर्षितकडे बघत म्हणते की पण मिठू. तेव्हा आता मिठूचं नाव ऐकून हर्षितला खूप राग येतो. आता तेजा म्हणते की तिला कसं कॉन्टॅक्ट करायचं, म्हणजे इतकी वर्ष झाले आपण तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय, पण ती एकही फोन उचलत नाही आहे ग आपला. इतक्या वर्षात ती कुठे आहे, काय करते, काहीच माहिती नाही आहे, ती येईल का खरंच. आता वल्लरीसुद्धा विचार करत म्हणते की खरंच कुठे असतील आपल्या मिठूताई, कशा असतील, असं म्हणून आता ते सगळे जरा इमोशनल होतात. तर हर्षितला मात्र खूपच राग येत असतो. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की पुष्पा अण्णा केदारला भेटायला आलेली असते आणि अण्णा केदारला ती सांगत असते की काय तर म्हणे आपलं हक्काचं घर, 1.5 दिवसाचा गणपती बसवायचा म्हणे, आनंदाला उधाण आले नुसतं, मला ना दिवसभर कामं करावी लागतात. अण्णा केदार मात्र पुष्पाचं सगळं बोलणं ऐकत असतो. तेव्हा पुष्पा म्हणायला लागते की तुमचं लक्ष आहे का मी काय बोलते ते, त्या वल्लरीच्या घरात हे असं सगळं चांगलं झालेलं मला बघवत नाही, हे असे सणवार चांगले पार पडलेले काहीतरी करा तुम्ही. यावर आता अण्णा केदार पुष्पाला म्हणतो की अगं पुष्पा, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना, तू फक्त बघ, असं काहीतरी करतो ना की त्या वल्लरीची वाट लागली पाहिजे. तेव्हा आता पुष्पा रागात विचारते की काय करणार आहात तुम्ही, सांगा बरं मला. तेव्हा आता अण्णा केदार म्हणतो की काय करणार म्हणजे, अगं गणपतीचे दिवस आहेत, घरामध्ये असं आनंदी वातावरण असणार, मी या आनंदालाच बत्ती लावणार आहे. आता असं काहीतरी करणार आहे ना की त्या मनोज आणि वल्लरीमध्ये भांडण झालं पाहिजे, दोघांमध्ये दुश्मनी झाली पाहिजे, दोघांनी एकमेकांची अशी गचांडे धरले पाहिजेत, एवढी दुश्मनी. आता हे ऐकून पुष्पा खूप आनंदी होते आणि विचारायला लागते की म्हणजे वल्लरी आणि मनोजमध्ये भांडण होईल, हे शक्य आहे का. तेव्हा आता अण्णा केदार म्हणतो की अगं पुष्पा, जगामध्ये असं काही नाही आहे जे अण्णा केदारला शक्य नाही आहे, तू फक्त मी सांगतो ना तेवढं कर, मी जे जे सांगतो तसं तसं फक्त करत राहायचं, मी सांगितलेल्या रस्त्यावर चालत राहायचं, मग सगळं तुझ्या मनासारखं होईल. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी इकडे खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती मनातच विचार करत असते आणि म्हणते की त्या सानिकाचा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही आहे, मी त्यांना नानावटी सरांकडे पाठवून योग्य केले ना. आता तितक्यात वल्लरीला नानावटी सरांचा फोन येतो. तेव्हा आता नानावटी सर वल्लरीला म्हणायला लागतात की हॅलो वल्लरी, तू ते पाठवलेले दौलत सोनवणे आणि त्यांची सून येऊन गेले माझ्याकडे, भरत सोनवणेची केस समजून घेतली मी आज. तेव्हा वल्लरी नानावटी सरांना म्हणते की सर एक विचारू का, तुम्हाला काही नवीन अपडेट्स मिळालेत का, काही नवीन गोष्टी कळल्यात का या केसबद्दल. तेव्हा आता नानावटी सर सांगतात की हो, बऱ्याच गोष्टी कळल्यात मला, मी लवकरच या केसवर काम सुरू करतोय. तेव्हा आता वल्लरी नानावटी सरांना ही केस घेतल्याबद्दल थँक्यू म्हणायला लागते आणि म्हणायला लागते की निरपराधाला न्याय तर मिळालाच पाहिजे ना. तेव्हा आता नानावटी सर सांगतात की वल्लरी, आज मी काही बेसिक इन्क्वायरीज केल्या आहेत, त्या करून घेतल्यात, आता हळूहळू केस स्टडी करताना त्या उलगडत जाईल. यावर आता वल्लरी म्हणते की मला खात्री आहे सर, तुम्ही भरत सोनवणे केसमध्ये निरपराधांना न्याय नक्कीच मिळवून द्याल. असं म्हणून वल्लरी आता फोन ठेवून देते आणि म्हणायला लागते की बरं झालं सरांनी ही केस घेतली, ही केस आता योग्य हातात आहे, सर नक्कीच सत्य शोधून काढतील. तितक्यात आता तिथे मनोज येतो आणि वल्लरीला आवाज द्यायला लागतो. वल्लरी मात्र विचारातच मग्न असते आणि तिचं मनोजच्या बोलण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा मनोज येऊन वल्लरीच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा वल्लरी लगेच दचकून मनोजकडे
मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज विचारायला लागतो की काय गं, कुठे हरवली आहेस? यावर आता वल्लरी मनोजला म्हणते की ऐका ना, मला तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मनोज म्हणतो बोल ना. तेव्हा वल्लरी म्हणते की ती भरत सोनवणेच्या केसमध्ये जर का तुम्ही इनडायरेक्टली इन्वॉल्ड असाल ना, आणि देव ना करो मोसमी केमिकल्सच्या निष्काळजीपणामुळे त्याचा मृत्यू झाला असेल, तर मला असं वाटतंय की तुम्हाला माफीचं साक्षीदार व्हावं लागेल. आता वल्लरीचं हे बोलणं ऐकून मनोज खूप चिडतो आणि तिला म्हणायला लागतो की वल्लू, असं काय करतेस तू? आणि तुला सांगितलं होतं ना या केसपासून लांब राहा म्हणून, या केसमध्ये पडू नकोस. आता मनोजला इतकं हायपर झालेलं बघून वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि म्हणते की एक मिनिट, मला कळत नाही की तुम्ही एवढं का चिडताय. हे बघा, माझी हीच इच्छा आहे की भरत सोनवण्याचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झालेला असू दे, मलाही तुम्ही अडकायला नकोच आहात ना या केसमध्ये. तेव्हा मनोज म्हणतो की पण तुला अजूनही असं वाटते की या सगळ्यामध्ये आमची चूक आहे? त्या भरत सोनवण्याचा मृत्यू आमच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे का? हे बघ, या सगळ्यांमध्ये माझे किंवा त्या मोसमी केमिकल्सवाल्यांची काही चूक नाही आहे. हे इतक्या वेळा समजवलं तुला, तरीही तू का केस घेतलीस ही? तेव्हा वल्लरी शांतपणे सांगते की मी नाही घेतली ही केस. ती केस मी नानावटी सरांकडे शिफ्ट केले. आता नानावटी सरांनी ती केस घेतली. आता हे ऐकून मनोज खूप खुश होतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो की गुड, नानावटी सरांनी घेतली आहे का ही केस? आता मनोजचं हे असं वागणं वल्लरीला काही पटत नाही आणि ती जरा संशयाने मनोजकडे बघत असते. आता मनोज वल्लरीला म्हणतो की मग तू इतका का विचार करतेस या केसचा? म्हणजे केस नानावटी सरांकडे गेले ना, तर तू आता या सगळ्यांचा विचार डोक्यातून काढून टाक, नको विचार करूस. मी सुद्धा कामातून ब्रेक घेतलाय, म्हणून आजपासून पुढचे काही दिवस आपण आणि आपलं घर एवढाच विचार आपण करायचा. वल्लरी मात्र आश्चर्याने मनोजकडे बघत असते. आता मनोज तिथून निघून जातो. तेव्हा वल्लरी मनातच म्हणते की हल्ली ना मला यांचं वागणंच कळत नाही आहे. मध्येच चिडतात, मध्येच चांगलं वागतात, काय चाललंय काय नक्की? तर आता मध्यरात्री आपण पाहतो की मनोजला स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नात सानिका आणि दौलत सोनवणे वल्लरीकडे न्याय मागत असतात. आता सानिका रडत वल्लरीला म्हणत असते की तुम्हीच सांगा मॅडम, माझं सौभाग्य हिरावून घेण्याचा अधिकार तुमच्या नवऱ्याला कोणी दिला? तर दौलत सोनवणे वल्लरीला म्हणत असतात की तुमच्या नवऱ्यामुळे माझा तरुण मुलगा गेला. तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी ओळखले जाता ना, मग आम्हाला न्याय मिळेल का? तुम्ही तुमच्या नवऱ्याला शिक्षा कराल का? सांगा ना आम्हाला. यावर वल्लरी म्हणते की गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, त्याला शिक्षाही मिळणारच, मग तो माझा नवरा असला तरीही. आणि म्हणायला लागते की मनोज भांबरेला जोपर्यंत मृत्यूदंड मिळत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आता मनोज इकडे अचानक झोपेतून दचकून जागा होतो आणि तो खूपच घाबरलेला असतो आणि त्याला खूप घाम फुटलेला असतो आणि इकडे तिकडे तो आता बघायला लागतो. तेव्हा त्याला कळतं की त्याचं हे स्वप्न होतं. आता तेव्हा मनोज थोडा जरा सुटकेचा निश्वास सोडतो आणि म्हणायला लागतो की बरं झालं वल्लरीने ही केस नानावटी सरांना दिली, नाहीतर आम्ही सगळे खूप मोठ्या संकटात अडकलो असतो. आता मनोजचा अचानक काहीतरी लक्षात येतं आणि तो उठून कपाटामध्ये काहीतरी शोधायला लागतो आणि म्हणायला लागतो की मी ठेवलेली बॅग कुठे गेली? असं म्हणून तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोज अजूनही ती बॅग सगळीकडे शोधत असतो. तेव्हाच आता पुष्पा येऊन मनोजला विचारायला लागते की भाऊजी. तेव्हा मनोज खूप घाबरून जातो. आता पुष्पा तिच्या हातातील बॅग मनोजला दाखवत म्हणते की तुम्ही हे शोधताय का? तेव्हा मनोज पटकन पुष्पाच्या हातातील बॅग हिसकावून घेतो आणि खूपच घाबरून तिच्याकडे बघायला लागतो. तेव्हा पुष्पा विचारायला लागते की हे काय आहे आणि घरात कोणाला माहिती नाही आहे का? तेव्हा मनोज म्हणतो की कुणालाच ही गोष्ट सांगू नका प्लीज, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिली पाहिजे. असं म्हणून आता मनोज तिथून निघून जातो. तर आता हे बघून पुष्पा मात्र हसायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.